नमस्कार. आपण पाहत आहात लोकप्रगती वार्ता. आध्यात्मिक, मनोरंजन, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय ताज्या घडामोडींसाठी आपल्या लोकप्रगती वार्ताला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. लातूर जिल्ह्यातील लोहारा येथील प्रगतशील शेतकरी श्री श्याम चंद्रराव सोनटक्के यांनी नैसर्गिक शेतीतून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पारंपरिक रासायनिक शेती सोडून त्यांनी सेंद्रिय पद्धती स्वीकारली, जिचा फायदा आता त्यांना कृषीभूषण, भूमिपुत्र आणि आदर्श गोपालक पुरस्कार मिळाल्याने दिसतो. श्री सोनटक्के यांनी डायरेक्ट मार्केटिंग प्रणाली विकसित करून उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवले, ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर आणि ग्राहकांना सुरक्षित अन्नधान्य मिळते. त्यांनी इतर शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबद्दल मार्गदर्शनही केले आहे आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीची प्रेरणा निर्माण झाली आहे. श्री सोनटक्के यांचा हा प्रवास शेतीसाठी नवी दिशा आणि ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी ठरतो. नमस्कार. आपण इथे लोकप्रगती वार्ता या न्यूज चॅनलसाठी एक खास शेतकऱ्यांची आज आपण इथे मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत, जे की लोहारा तालुका उदगीर जिल्हा लातूर. तर या खास अशा शेतकऱ्यांची जी सिस्टीम आहे, शेती करण्याची पद्धत, वितरण करण्याची पद्धत, तर हे आपण त्यांच्याच जुबानी आपण जाणून घेऊया. नमस्कार सर. सर्वप्रथम आपलं परिचय. नमस्कार. मी कृषीभूषण श्यामभाऊ चंद्रराव सोनटक्के, राहणार लोहारा, तालुका उदगीर, जिल्हा लातूर, महाराष्ट्र. धन्यवाद सर. जसं की आता आपण परिचय दिलात की आपल्या एरियामध्ये बरेच जण आपण शेती करतो, शेतीवर आधारित आपले इथे बरेच जण कुटुंब आहेत. तर बघायला गेलं तर पारंपरिक पद्धतीने काही लोक शेती करतात, जे आता चालू रासायनिक खतं वगैरे, बियाणे वगैरे भेटतात किंवा केमिकलची औषधं भेटतात, याच्या आधारे काही शेती करतात. पण आपल्या या शेती करण्यामध्ये एक वेगळा प्रयोग तुम्ही गेल्या बरेच काही वर्षापासून करत आहात. तर ह्या शेती करण्यामध्ये आणि आताच्या शेती करण्यामध्ये कुठला डिफरन्स आहे सर? बघा, जवळपास मी शेतीमध्ये 1990पासून आहे. तेव्हा आमच्याकडं रासायनिक शेती होती. पण 2015ला लातूरला आमचे मित्र आहेत श्रीपाद कुलकर्णी म्हणून, त्याने ते सुभाष पाळेकर सरांचं झिरो बजेट शेतीचं शिबिर सिद्धेश्वर मंदिरामध्ये घेतलं होतं. त्या शिबिराला 5 दिवस आम्ही ते शिबिर अटेंड केलं आणि त्याच्यानंतर ह्याला कोल्हापूरला कनेरी मठामध्ये तिथलं 2 दिवसात शिबिर अटेंड केलं आणि परत इकडे कृष्णप्रिय गोशाळा किनवट या ठिकाणी 5 दिवसात शिबिर अटेंड करून आपण ह्या पारंपरिक शेतीला, रासायनिक शेतीला फाटा देऊन 2016पासून आपण नैसर्गिक विषमुक्त शेतीकडे वळलो आहे. तर आपण जी शेतीची पद्धत करता ही नैसर्गिक विषमुक्त शेती, जे की तुम्ही म्हणता की सुभाष पाळेकर, ज्यांना महाराष्ट्राने पूर्ण भारतभर ओळखतो, आणि कोल्हापूरमधले कनेरी मठामध्ये काडसिद्धेश्वर महाराज, त्यांच्याकडे पण एक चांगलं उदाहरण आहे की 1 एकरमध्ये 1 गाय आणि 1 एकरमध्ये 1 कुटुंब कसं राहू शकतं, असे खूप चांगले तिथं प्रयोग आहेत. आणि तुम्ही अशा एका चांगल्या नामांकित ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण घेऊन इथं आलात. बरं, हे प्रशिक्षण घेऊन आल्याच्या नंतरनं तुम्ही जेव्हा प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपल्या शेतीमध्ये हे उतरवायचं होतं, तेव्हा हे उतरते वेळेस तुम्हाला काही अडचणी आल्या का? आणि उतरल्याच्या नंतरनं तुम्ही हे प्रयोग चालू केल्याच्या नंतरनं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला चालू नैसर्गिक शेती, म्हणजे जे तुम्ही नवीन चालू केलात आणि जे पूर्वीपासून आलेली जी शेती आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय तफावत वाटतं? बघा, 2015ला जे आम्ही 3 ठिकाणी शिबिर अटेंड केले आणि त्यावेळेस निश्चय केला की बाबा त्या शिबिरामधून जे काही आपण शिकलं आहे त्याचं आपल्या प्रॅक्टिकली जीवनामध्ये आणि आपल्या शेतीवर ह्याचे प्रयोग केले पाहिजेत. त्यामुळं आम्ही इथून सुरुवात केली. रासायनिक 2016ला खत आणि औषध बंद म्हणून इथं आम्ही त्यावेळेसच शपथ घेतली की आपल्या शेतात रासायनिक खत आणि औषध आणायचं नाही. आणि मग आल्यानंतर आमच्याकडे जवळजवळ 90 एकर शेती आहे. आम्ही 3 भाऊ आहोत, एकत्र कुटुंब आहे. आमच्याकडं 31 जनावरं आहेत, त्याच्यापैकी 20 ही देशी गाय आहेत. मग ती गोआधारित शेती करायचं ठरवलं आम्ही. आणि करत असताना मग वडील म्हणले की बाबा, सुरुवातीला घरून विरोध झाला थोडा, की वडील म्हणले की बाबा मी गावात खत आणलं रासायनिक आणि तू हे काय सुरू केलं रासायनिक खत. मी वडिलांना म्हणलं की तुम्हीच खत आणले, तुम्हीच बंद केलं पाहिजे. सुरुवात आपल्यापासून झाली आणि आपणच बंद केलं पाहिजे. म्हणून वडिलांना विनंती केली आणि 5 एकरवर त्याचा प्रयोग चालू केला. आणि त्याच्यामध्ये आपण मूग, कांदा आणि ज्वारी ही तिन्ही पिकं घेऊन, याला आपल्याकडं गोधन जास्त असल्यामुळं आपल्याकडं भरपूर शेणखत आणि जीवामृत हे तयार करून त्या शेतीला वापरून त्याच्यामध्ये चांगलं उत्पादन त्यांना आणून दाखवलं. आणि मग 2016पासून टोटली शेती आपली ही
रसायनमुक्त आहे. तर आपण जे सांगता की आपण केमिकल फ्री रसायनमुक्त शेती जी नैसर्गिक शेती आपण करताय, आता जी नैसर्गिक शेती करताय त्याच्यामधलं उत्पादन जर का समजा आमच्या कुठल्या शेतकरी बांधवांना जर नैसर्गिक शेती करायची असली तर त्यांनी सध्या जे वापरण्यात आणत आहेत जी की मार्केटमधून जे रासायनिक खतं आहेत, रासायनिक केमिकलचे फवारण्याचे औषधं आहेत, तर यांना जर बदल करायचं म्हणलं किंवा हे बदल केल्याच्या नंतर त्यांच्या उत्पादनावर काय परिणाम होणार आहे, तर याबद्दल थोडंसं थोडक्यात सांगा. बघा, आमच्याकडं जवळपास 2015ला जर या 90 एकरमध्ये जर खर्च करायचं ठरलं रासायनिक शेतीमध्ये खतं आणि औषधे, तर जवळजवळ 15 लाख रुपये लागत होते आम्हाला. आणि 2016ला टोटल हे म्हणजे पहिलं आपली बचत झाली 15 लाखाची. मग आम्ही या सगळ्या निविष्ठा घरच्या घरी तयार करायला सुरुवात केली. आणि त्यासाठी काय लागते, आपल्या जमिनीला उत्पादन वाढीसाठी किंवा जमिनीला जी काही अन्न लागणार आहे, NPK म्हणजे DAP, युरिया आणि पोटॅश, ही 3 महत्त्वाचे घटक आहेत. त्यासाठी आपण काय केलं, DAP म्हणून आपण जीवामृताचा वापर करतो आहे. त्यासाठी काय लागते, 10 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, 1 किलो बेसन पीठ, 1 किलो गूळ आणि मुठभर माती, जी की पक्ष्यांनी ज्या झाडावर बसून जे निविष्ठा टाकले त्या ठिकाणची, आणि 200 लिटरचा ड्रम, 200 लिटर पाणी. हे सगळं जर 3 दिवस एका बॅलरमध्ये जर आपण मिक्स करून त्याची रॅडी करून जर सकाळ संध्याकाळ ढवळलं तर 4थ्या दिवशी तुम्हाला 1 एकरसाठी चांगल्या प्रकारचा DAP मिळू शकतो, जी की त्याची कॉस्टला जर केलं तर आज मी असं ऐकलं 2 दिवसाखाली की आता DAP खताचे भाव 2000 रुपये झालेले आहेत. त्याच्यामुळं आपण हे फक्त 400 रुपयामध्ये तयार करू शकतो DAP घरच्या घरी. ही आपली बचतच आहे. त्यासाठी काय लागते, आपण जर याची कॉस्ट पकडली तर 10 किलो शेणाचे 10 रुपये किलोनं बघतील तर 100 रुपये होते. आणि 20 रुपये लिटरनं गोमूत्र पकडलं तर त्याचे 200 रुपये होते. 1 किलो गुळाचे 50 रुपये होते. 1 किलो बेसन पिठाचे 50 रुपये. म्हणजे एकंदरीत जर बेरीज केली तर 400 रुपये 1 एकरला आपल्याला जीवामृत तयार करण्यासाठी लागतात. आणि मग 2000 रुपये कुठं आणि 400 रुपये कुठं, हा फरक आहे. आणि युरिया जर बाजारातून आणायचा झाला तर आपल्याला जवळजवळ 300 ते 400 रुपये मोजावे लागतात. आपण घरच्या घरी आपल्याकडे गोधन असल्यामुळं त्या गाईचं दुधापासून आपण दही तयार करतो आहे. आणि 2 किलो दह्याचं एका तांब्याच्या भांड्यामध्ये त्याला ठेवून किती दिवस ठेवायचं, 8 ते 10 दिवस ठेवल्यानंतर ते दही 10व्या दिवशी आपण 100 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून 1 एकरसाठी फवारतो आहे. आणि त्याच्यामुळं बाजारातला युरिया फक्त 25 दिवस काम करतो आहे, पण हा युरिया 45 दिवस काम करतो आहे. हे झालं युरियाचं. DAP झाली, युरिया झाला. आणि पोटॅश कसं तयार करतो आहे, आपल्या जे काही आपल्याला म्हणजे आपण ज्याचे भक्त आहोत महादेवाला जे बेलाचं पान आवडते तिची जर फळं घेतली, 3 किलो फळं आणि 1 किलो गूळ आणि 10 लिटर पाणी, त्या बेलाचे फळाचे तुकडे करून जर आपण त्या 10 लिटर पाण्यामध्ये जर मिक्स केलं आणि ती 15 ते 20 दिवस ठेवलं आणि 8 दिवसाला एक बार जर ढवळलं तर तुम्हाला 1 एकरसाठी गाळून त्याचं स्प्रे करा, खालून सोडा, ड्रिचिंग करा. 1 एकरसाठी आपल्याला चांगल्या पद्धतीचं पोटॅश मिळू शकते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आता आपल्याला तुमचा प्रश्न असा राहील की बा तुम्ही कीटकनाशक म्हणून काय वापरणार. तर आपल्याकडं निसर्गाने एवढं दिले, ही सगळी फळं झाडं दिली, तसं आपल्याकडं कडुलिंबाची झाडं जी आहेत, कडुलिंबाचं जर 5 किलो जर वाळलेली लिंबोळी घेतली आणि त्याची जर पावडर केली आणि 10 लिटर गोमूत्रामध्ये 48 तास जर भिजू घातलं तर 1 एकरसाठी 100 लिटर पाण्यामध्ये टाकून जर त्याला फवारलं तर अळी येण्याच्या अगोदर जर आपण पौर्णिमेला किंवा अमावस्याला जर गटून जर फवारणी केली तर रोग येण्याच्या आधी विलाज. त्यामुळे जर हे आपण वापरलं तर आपल्याकडे किडीचा प्रादुर्भाव येणार नाही. त्याच्यामुळे या निविष्ठा तयार करून आम्ही घरच्या घरी आम्ही बाजारातलं कुठलेही एक छटाक विकत, कोणते सेंद्रिय असो या रासायनिक असो, आणत नाही 2016पासून. आणि या निविष्ठा वापरून आपण या शेतीला सुरुवात केलेली आहे. नक्कीच शामभाऊ, तुम्ही मार्केटचे कुठलंच केमिकल रसायन जे विकत आणणार आहेत, जे की तुम्हाला अंदाजे 15 लाख रुपये वर्षाला जो खर्च होता तो कमी झाला, म्हणजे निश्चितच तुमचं जे काही उत्पन्न होणार आहे त्याच्यातनं हे 15 लाख कमी झाले, म्हणजे ते 15 लाख वाढले. आणि दुसरी बाजू जर बघायला गेली तर तुमच्या शेतातनं जे उत्पादन होणारे जे अन्नधान्य आहे हे केमिकल फ्री होणार आहे. तर हे केमिकल फ्री आलेलं जे अन्नधान्य आहे तर याची जी विक्री सिस्टम आहे, जी वितरण प्रणाली आहे, तर हे तुम्ही कसं करताय. आता आमचं एकच आहे किंवा शेतकरी तो थेट ग्राहक विक्री या माध्यमातून आपण सुरुवात केली. आणि आपल्याकडं जे काही आम्ही अन्नधान्य पिकवतोय, मूग असेल, उडीद असेल, तूर डाळवर्गीय जे काही पिकं आहेत त्याचे आम्ही प्रोसेसिंग केल्याशिवाय बाजारात विकत नाही. सगळ्या डाळी करून विकतोय.
आणि त्याच्यानंतर ज्वारी असेल गहू असेल त्याची शॉर्टिंग केल्याशिवाय त्याला बाजारात 25 किलो 30 किलोच्या पॅकिंग तयार करून आपल्या स्वतःच्या ब्रँडनं 100% नैसर्गिकच्या ब्रँडनं विकतो आहे. आणि आपण त्याच्याबरोबर भात शेती करतो आहे, म्हणजे साळीची शेती, आंबेमोहर असेल, बासमती असेल, गावरान असेल ही पिकं घेतो आहे. गव्हामध्ये बनशी गहू घेतो आहे, खपली गहू जुन्या जे व्हरायटी आहेत, जे काही जुन्या व्हरायटी आहेत ते जुन्या व्हरायटी आपण घेतो आहे. पिवळी ज्वारी घेतो आहे, जे काही शुगरच्या पेशंटला लाभदायक आहेत अशा ज्या याच्यामध्ये जे काही कॅल्शियम आहे, त्याच्यामध्ये आपलं फायबर आहे, हे ज्या पिकामध्ये आहे, ज्या काही जुन्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये जे आहेत ते आपण व्हरायटी घेतो आहे. आणि त्याची 1-1 किलोची पॅकिंग करून आपण मुंबई असेल, पुणे असेल, हैदराबाद असेल, बेंगलोर असेल, दिल्ली असेल, वेगवेगळ्या स्टेटमध्ये आपला माल ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून असेल, ST पार्सल असेल, VRL ट्रान्सपोर्ट असतील, रेल्वे ट्रान्सपोर्ट असतील, या सगळ्या वेगळ्या कुठलं बी ट्रान्सपोर्ट असेल त्याचा वापर करून आपण त्या ग्राहकापर्यंत पोहोचण्याचं काम करून 1-1 किलोची पॅकिंग करून आपण त्यांना हा माल पुरवठा करतो. त्याच्यामुळं काय होतं आहे की आपल्या जे काही कुटुंबाला जे काही पुरून उरणारं जे अन्नधान्य आहे ते ग्राहकालासुद्धा आपण चांगल्या पद्धतीने द्यावं या भावनेतून आपण त्यांना हे माल पुरवठा करतो आहे. आणि आपल्याकडं एक ग्राहक कसे आकर्षित केले आपण की आमच्याकडं एक डेप्युटी कलेक्टर म्हणून 2018ला आमच्या उदगीरला डॉक्टर अरविंद लोखंडे साहेब म्हणून होते. त्याने आमच्या शेतीला भेट दिली त्यावेळेस, आणि भेट दिल्यानंतर त्याने एक सूचना केली की शांभाऊ तुम्ही हे काही ज्या शेतीमध्ये जे निविष्ठा तयार करता, लिंबुळी आर्क असेल, जीवामृत असेल, बेलरस असेल, युरिया तयार करायचा असेल, हे सगळे 1-1 मिनिटाची व्हिडिओ तयार करून तुम्ही व्हॉट्सअप फेसबुकला शेअर करत जावा. आणि त्याचा एवढा चांगला फायदा झाला, जे करणारे शेतकरी ज्यांची इच्छा आहे त्यांना हे व्हिडिओ म्हणून मार्गदर्शन म्हणून गेलं. आणि जो ग्राहक आहे ज्यांना विषमुक्त अन्न पाहिजे ते ग्राहक बघून माझ्याकडे ग्राहक आले. आज जवळजवळ माझ्याकडे 2000 ग्राहकाचे नंबर आहेत आणि 2000 ग्राहक जुळलेले आहेत. मी या फेसबुक आणि व्हॉट्सॲपचा वापर फक्त या आमच्या शेतामध्ये जे काही निविष्ठा तयार करतो त्याची व्हिडिओ अपलोड करून शेअर करतो आहे. याच्यात नो गुड नाईट नो गुड मॉर्निंग या माध्यमातून आपण या शेतीला जे काही अन्नदान निघतं ते शेतकरी ते थेट ग्राहक विक्री. आज माझ्याकडे 1-1 महिना वेटिंग आहेत लोक हा माल घेऊन जाण्यासाठी. त्याच्यामुळं हा जवळपास 10 वर्षाची आमची जी काही श्रम आहे त्या श्रमाला आज फळ येत गेलेलं आहे. नक्कीच शांभू, जे इतर लोक आम्ही डाटा वापरतो, रील्स वगैरे मल्टीमीडिया मोबाईलमध्ये जे आपण करतो त्याचा चांगला उत्तम वापर आज शेतकरी वर्गामध्ये जर बघायला गेलं तर शांभूचं चांगलं उदाहरण आहे की या मीडियाच्या माध्यमातून एक ग्राहक वर्गाची एक खूप चांगली चैन तयार केलेली आहे. आणि या चैनच्या माध्यमातून नुसतं महाराष्ट्र कर्नाटक नाही तर पूर्ण देशभर दिल्लीपर्यंत यांचा माल तिकडे जातो आणि हा माल त्यांनी वितरित करतात. आता हे माल वितरित करण्यामागे यांचा जो दर आहे ते यांनी ठरवतात. पण आता समजा मी शेतकरी 5 एकर 6 एकर 10 एकरचा आहे, मी रास करतो, सर्व माझ्या तालुक्याच्या ठिकाणी मार्केटच्या ठिकाणी ते माल लोड करतो आणि विक्री करतो. पण ते विक्री करण्यामध्ये जो भाव आहे तो व्यापारी ठरवतो, पण यांचा जो भाव आहे यांनी स्वतः ठरवतात. की सांगण्याचा उद्देश असा आहे की शेती करण्याची पद्धत आणि त्याच्यानंतर तयार झालेला जो माल आहे तो विक्री करण्याची पद्धत, ही दोन्ही पद्धतीचं जर बघायला गेलं तर आज शांभूने एक चांगला आदर्श आपल्या सर्व शेतकऱ्यांपुढे ठेवलेले आहेत. तर भाऊंना मी असे म्हणतो की बुवा आमच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय राय द्याल? मी शेतकऱ्यांना एवढंच या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की बाबा शेतकऱ्याकडं 5 एकर 10 एकर 20 एकर जी शेती आहे त्याच्यापैकी किमान 1 एकरसाठी आपण या शेतीला सुरुवात करावी. कारण सुरुवात करायला लोकांना कसं एकदम ज्या समजा एक एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर दारू पिणाऱ्या माणसाला एकदम दारू सोड म्हणलं तर त्याचे हात लटलट कापते, त्याचं म्हणजे त्याला म्हणजे कासावी झाल्यासारखं होते. तसं आपल्याला सवय लागलेली आहे की रासायनिक खतं आणि औषधं वापरून. तर ही जर ही चैन तोडायची झाली तर किमान 1 एकर आपल्या म्हणजे आपल्या कुटुंबाला जे काही अन्नधान्य लागणार आहे ते अन्नधान्य या 1 एकरमध्ये विषमुक्त रसायनमुक्त अन्न आपल्या कुटुंबाला घेण्यासाठी या शेतीचा आपण अवलंब करावा. आणि या सगळ्या निष्ठा आपल्या शेतावर आहेत, जी काही निसर्गानं आपल्याकडे भरभरून आपल्याला दिलेलं आहे. बेलाची फळं असतील, झाडं असतील, कडुलिंबाची झाडं असतील, करंजची झाडं असतील, कोरपडीची झाडं असतील, वेगवेगळी झाडं आपल्या निसर्गाने दिलेलं आहे. ह्याचा वापर करून आपण या शेतीला सुरुवात करावी. शेतकऱ्यांना स्वावलंबी झाल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. आपण आज बघतोय शेतकरी सगळा स्वावलंबी आहे. खतं विकत आणतोय, औषधं विकत आणतोय आपल्या जमिनीला टाकण्यासाठी, आणि अन्न खाण्यासाठी सुद्धा बाजारातून सगळं विकत आणते. त्यासाठी हे न विकत आणता आज बघा ह्याचं इराणचं युद्ध चालू आहे,
पेट्रोल म्हणजे जर तुटवडा झाला तर आज किती मोठमोठ्या रांगा लागले, तसं उद्या जर खत बंद झाला तर आपली किती हालत बेकार होणार. त्याच्यामुळं ही कुठेतरी आपण या शेतीकडे वळलं पाहिजे शेतकऱ्यानं, आणि सरकारसुद्धा या शेतीकडं नैसर्गिक शेतीकडे वळावं म्हणून शेतकऱ्याला प्रोत्साहन देऊ लागलं आहे. राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करणार आहे सरकारला की बाबा गो आधारित शेती करा म्हणून सरकार म्हणालं आहे. सरकार राजमाताचा दर्जा गायला द्यावं. आणि मी या ठिकाणी विशेष उल्लेख करतो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी की गोमातेची पूजा करून, गायची पूजा करून घेणारा पहिला शपथविधी म्हणजे पहिला आपल्या राज्याचा मुख्यमंत्री आहेत. त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की साहेब, आपण ज्यांच्याकडे गोशाळा आहेत त्या गोशाळेला महिन्याला एका गायला गाय सांभाळण्यासाठी 1,500 रुपये अनुदान चालू केलं आहे. तसंच ज्या शेतकऱ्याच्या दारात गाय आहे त्या शेतकऱ्यालासुद्धा त्या योजनेमध्ये हे करून समाविष्ट करून त्या शेतकऱ्याला जर हे अनुदान लागू केलं तर त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जो काही चारा कमी पडणार आहे त्याच्या गायीला जे काही आजार होणार आहे त्याच्या औषध उपचारासाठी ही जर आर्थिक मदत जर त्याला दिली तर तो शेतकरी गाय सांभाळल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही गोमूत्र असेल, शेण असेल, तो आपल्या शेताला वापरेल आणि ते वापरल्यानंतर ते गो आधारित शेती होईल. एक विनंती राहणार आहे. आणि या माध्यमातून आपण या चॅनलच्या माध्यमातून आमची ही काय भावना आहे ते सरकारपर्यंत पोहोचावी ही विनंती आहे. नक्कीच श्यामभाऊ, आपण सर्वजण मिळून या मुद्द्याला एक चांगला मुद्दा आपण तुम्ही इथं मांडलात, तर आपण सर्व म्हणून प्रयत्न करू की हे सरकारपर्यंत हा मुद्दा जाऊन सरकारने याच्यावरती एक सकारात्मक विचार करून प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल घडून यावं. हीच आमच्या या लोकप्रगती वार्ता चॅनलच्या माध्यमातून तर आपण सर्व शेतकऱ्यांना एक श्यामभाऊचा आदर्श आहे. यांचा जर पत्ता आहे तर उदगीर लातूर रोडवरती यांची शेती आहे, यांचं फार्म हाऊस आहे. जे कुणाला यांच्या शेतीला भेट द्यायची आहे किंवा मार्गदर्शन घ्यायचं आहे तर तुम्ही इथे येऊ शकता. यांच्याकडे केमिकल फ्री देखील अन्नधान्य उत्पादन उपलब्ध आहे, तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. आणि आमच्या चॅनलला तुम्ही भेट दिलात आणि आम्हाला वेळात वेळ तुमचं आम्हाला मार्गदर्शन मुलाखत दिला त्याबद्दल चॅनलतर्फे आणि आमच्या रसिकातर्फे आपले खूप खूप धन्यवाद आणि आभार. मी बी आपल्या लोकप्रगती वार्ता न्यूज चॅनलचे आमचे मित्र मनोज पटवारी साहेब या ठिकाणी वेळात वेळ काढून आमच्या सोनटक्की नैसर्गिक फार्मला भेट देऊन या ठिकाणी जे काही आम्ही निविष्ठा बनवतो आहे, जे काही आमच्या शेतीमध्ये अन्नधान्य पिकते याची सगळी पाहणी केली. त्याबद्दल मी खरं तर यांच्या चॅनलचं नावच आहे लोकप्रगती, म्हणजे लोकांची प्रगती कशी व्हावी या माध्यमातून जे म्हणजे आमच्याकडे विशेष म्हणजे या चॅनलचे मी या ठिकाणी आभार मानू इच्छितो की कारण लोकांना चांगलं अन्न मिळावं यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी मुलाखत लोकांपर्यंत पोहोचलात त्याबद्दल मी सुद्धा या ठिकाणी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या लोकप्रगती वार्ता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.